अशा प्रकारे या मशीनच्या आधारे सुगंधित तंबाखू तयार केली जाते. जी तयार केली जात होती ती ही मशीन असून या असेंबल मशीनवरती ही तयार केली जाते. आज रोजी पहाटे आम्ही लोणी काळभोर हद्दीमध्ये गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक 2 पुणे शहर गस्त घालत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली की कांबळे वस्ती येथील शेतामध्ये जो प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखू आहे तो विक्री करता ठेवलेला आहे. यावरून आम्ही सदर ठिकाणी आलो असता सदर ठिकाणी आम्हाला एका गोडाऊनमध्ये 40 ते 50 लाख अंदाजे किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूचा माल मिळून आला. आजूबाजूला पाहणी केली असता इतरही 1-2 गोडाऊनमध्ये आम्हाला काही माल मिळून आला. त्यानंतर त्यापासून गोडाऊनपासून एक 50 मीटर अंतरावरती आम्हाला कळालं की इथे एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आम्ही प्रवेश केला असता सदर ठिकाणी एक अशा प्रकारची एक मशीन तिथे मिळून आली, ज्यामध्ये आल्यानंतर इथं बनावट RMD करता जो सुगंधित तंबाखू लागते त्याची बनावट तंबाखू बनवण्याचं काम या मशीनद्वारे बनवण्याचं काम चालू होतं. सदरची मशीन आणि त्याचबरोबर जे कच्चं रॉ मटेरियल जे वापरलेलं आहे बनावट गुटखा आणि त्याचबरोबर बनावट सुगंधित सुपारी तयार करण्याकरता हे संपूर्ण मशीन या ठिकाणी, त्याचबरोबर हे संपूर्ण रॉ मटेरियल बनावट पुठ्ठे जे वेगवेगळे मशिनरीज याकरता वापरलेले आहेत ते देखील आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कारवाई सुरू असून एकूण 4 आरोपींना आम्ही आता तपासात ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. अंदाजे मुद्देमाल किती रुपये? अंदाजे जवळपास 1 कोटीच्या आसपास हा मुद्देमाल आहे. निश्चित आकडा आपल्याला कळवणार. याच्यामध्ये साधारण आरोपी आता पकडले किती आणि आतापर्यंत तर आम्ही एकूण 4 आरोपींना अटक केलेलं आहे. यातील एक आणखी आरोपीबाबतचा या अटक आरोपीबाबत करून आम्ही तपास केला.